बापेला घेतलाय मोबाईल 1:42. तर हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. चाललो ड्युटीवर आज. कालचा ड्रायव्हर होता, फुल आराम केला काल. आज चाललो ड्युटीवर. काल कुठेच गेलो नाही, फिरायला गेलो नाही कुठे गेलो. काल दिवसभर आराम केलाय. काल बाई आपण आलता सकाळी. त्याला काहीतरी तो 7ला त्याची गाडी आहे. संध्याकाळी आता घेतली त्याने आराम केला, जेवण वगैरे केला. 12 साडेबाराला गाडी होती. त्याला राह म्हणलं, पण तो काय राहिला नाही. गेला सोबत पण एक पण तो आला नाही. तो बोलला याला घरी. काल त्याला सोडलो. संध्याकाळी गॅस खोलाला प्रॉब्लेम आला. गॅस काल नेमकं जेवण करता मला गॅस संपला होता. जस्ट ते काल मागच्या रात्री होते ना, उपास होते सगळ्याचे. संध्याकाळी भूक लागली म्हणून भगर टाकायला लागले होते. तर भगर टाकायला लागले, भागायला लागले होते ते. तर त्या टायमाला गॅस संपला. मग संध्याकाळी त्या कृष्णाला फोन केला. मी दोघं बोललो, तिथं ते गॅसवाला बोलतो नाही आहे माझ्याकडे गॅस. आणला त्यांनी कॉन्टॅक्ट केले 4-5 जणांना. दिला त्याने 1400 रुपये. इकडे लिगल नाही, इलिगल आहे. लिगल म्हणल्यावर 2-3 दिवस लागतात. माझ्याकडे तर शिल्लक गॅस आता सध्या तर डबल गॅस काही नाही माझ्याकडे. ओके, डबल घ्यायला तर मला 7:30 मध्ये घेतात. आणि मी काहीतरी सिंगल त्या 4:30 होता. मग सिंगलच बसला. डबल नको म्हणून गॅसच्या टाकीमध्ये वापर. आता वाटतं की डबल गॅस बरं जातात. म्हणजे एक टाकी भरून आणली असली, एक टाकी काढली केली आणि एक टाकी मला 4-5 महिने जाते. आणि दोघं तिघंच आहे ना, ते दोघं तिघाला 4-5 महिने भरपूर आहे, पुरेच आहे. दोघं त्यांना स्वयंपाकात फक्त चहा आणि स्वयंपाक वगैरे दोघं. आणि आता आज 6 तारीख आहे. आज 16 तारीख आहे. 15 तारखेला गॅस धरल्या मिळतो. बघा किती दिवस जातो. 15 फेब्रुवारी. नोव्हेंबरमध्ये बसला होता. 8 नोव्हेंबर 8 कामाला जायचं कामाला जायचं, ड्युटीवर जायचं ड्युटीवर जायचं. मंडे मोटिवेशन. ओके, गाइस आम्हाला काय येतं. गाइस जेवायची सुट्टी आमची आता सध्याला तर. ठीक आहे, जेवायची सुट्टी जेवायची.
मला आहे ना ब्लॉगिंग नीट करायला शिकावं लागणार आहे, कारण 2-4 दिवसात एखादा ब्लॉग वगैरे टाकतो. त्या दिवसांनी एखादा ब्लॉग करतो माझा कधी रोज पडत नाही. आणि काय रे डेली यायला लागणार आहे आपण, डेलीचं काही धावू शकत नाही. डेलीचं फक्त काय जेवलो खावलो कंपनीत आलो. मी आहे ना एवढा आळशी आहे ना, मला माहित नाही, पण माझं मी सांगतो, मला एवढा आळशी आहे ना मी. सकाळी काय करत नाही सत्य हे कधी खूप चाललाय. सकाळी काय करत नाही, सकाळी उठतो, सूर्यावर खेळत बसतो, सूर्यावर खेळतो, म्हणजे सूर्यावर टाइमपास करतो. किंवा मग ऍक्च्युली मला व्यायामच जाणं होई नाही, एवढा मी टाइमपास करतोय किंवा एवढा आळशी नको वाटतं जायला बाहेर. आणि मी बाहेर गेले की सूर्यापास कोण नसतं ना, ती एकटीच असते, मग तिला पण स्वयंपाक वगैरे करत असते. त्यामुळं असं वाटतं की बाहेर पण नको जायला. आणि एक वाटतं की ऍटलीस्ट 1-2 hours जाऊ शकतो आपण. पण तुझ्या काय करते माहिती का, पहाटे उठतीस 4 ते 5 दरम्यान. मग 4 ते 5 दरम्यान ती पण रात्री उशीर बसली असते, तिला सूर्याला गिळत. तर मग तिला मी पहाटे लवकर उठतो, सूर्यावर ती जागी असते ना, तेव्हा पण मी जागा असतो. नंतर मग तिला झोपवत जरा, म्हणजे पण झोपत नाही ना, त्यामुळं कोणतरी एकदम जागा पाहिजे. ड्युटी चालू आहे आणि त्यामुळं कधी झोप माझी होते नाही होते, कधी दोघांची पण झोप होत नाही. कारण ती मला पण आवडत नाही, लागली रडतेच. म्हणजे मला काय नाही लागलं, तिला पण उठावं लागतं. मला नंतर झोप काय येत नाही. मला माहित नाही कधी मला अशी चांगली झोप आली नाही का. म्हणजे पहिलं कसं बाहेर दंगा मस्ती करून यायचो आणि पडलेली झोप लागायची, असं मला कधी झाले कधी. जसं कामाला लागलं ना तेव्हापासून मला असं पडलं, असं नाही का पडले की झोप आली पाहिजे. पहिले कसं खेळून यायचो, दंगा मस्ती करून यायचो काहीतरी बाहेरून, आणि जसं जेवण केलंय लगेच झोप लागायची, तसं झोप नाही लागत आता. आता एवढं काम करून एवढा कंटाळा येतो ना, तरी तर मला झोप लागत नाही. आता इथून 10 वाजता मी घरी गेलो ना, आता नाही पण नंतर 10 वाजता मी घरी गेलो ना, तो 10 वाजता आहे ना थांब रे, तर 10 वाजता आहे ना मोबाईल बघत बसतो किंवा मग आता व्हिडिओ एडिट करत बसतो. मॅक्स पर्यंत व्हिडिओ एडिट करतो मी, जसं जमान जाता. आणि नंतर व्हिडिओ एडिट करून अपलोड करायला टाइम लागतो, मग तेव्हा पण झोपत नाही माझी. कधी कधी अपलोड होतो, कधी कधी माझ्या दुसऱ्या अकाउंटला जातो, मी झोपतच असतो कधी कधी अपलोड करताना. माझा गेमिंग चॅनल आहे, गेमिंग टी म्हणून, तर त्या चॅनलला जातो व्हिडिओ. ठीक आहे, असं चालू आहे रुटीनचं. जवळ मी रुटीन टाकणार आहे. आधी आयुष्यात तर काय वाटतं की बाबा एक सगळं होण्यासाठी काय लागतं की बाबा ठीक आहे पातेकर रान, असं वाटतं पातेकर रान आणि पाणी वगैरे असं बऱ्यापैकी, आणि मस्त फॅमिली टाइम्स द्यावा वगैरे, ही झाली सेटल लाईफ. पण ही काय सेटल लाईफ नाही आहे शहरातली. शहरातली धावपळीची लाईफ आहे, रोज कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशन म्हणल्यापासून फेड्या काय चुकून नाही आहे. चुकून पाहिजे असं तर तुम्हाला गावाकडं जावं लागेल. त्यासाठी मी प्रयत्न तर करतोय, ब्लॉगिंग करतोय, एडिटिंग करतोय, थोडी सेविंग पण चालू आहे माझी बऱ्यापैकी, जसं जमते तसे. आता घरी तसं तर मला घरी पैसे मागत नाही कोण, पण घरी पण यायला झालं मला गावाकडे एखादी चक्कर महिन्यात ना, आता एखादीच होती मला महिन्यात चक्कर. त्यामुळे गावाकडे गेलं म्हणजे तिथं पण नाही म्हणता येत नाही तुम्हाला. एकदा दिवसात मी गावाकडे बाहेर हे नाही म्हटल्यावर मी ते बरोबर पण नाही वाटत. ही जी गाडी आहे ना ग्रँड विटारा, मस्त लक्झरियस गाडी आहे, पण सेफ्टी नाही आहे त्या गाडीला. लक्झरियस आहे, ॲव्हरेज भरपूर आहे, नंतर काय म्हणतात लक्झरियस आहे, ॲव्हरेज भरपूर आहे. अजून काय काय आहे का त्या
लक्झरीचा ॲव्हरेज भरपूर आहे, मस्त लुक पण मस्त आहे, क्लासिक आहे.